मस्त स्वस्त वस्तू वस्तू तथास्तु. मस्त स्वस्थ वस्तू वस्तू बिस्तू तथास्तु. हेलो, मैदान साफ है. मस्त स्वस्थ वस्तू वस्तू बिस्तू तथास्तु. मस्त स्वस्थ वस्तू वस्तू बिस्तू तथास्तु. हा बोल आदित्य. मंत्र म्हणलीस का? मंत्र मंत्र नाही नाही, मी मंत्र वगैरे काही म्हटले नाही. खरं सांगा, नाहीतर काय होईल, मंत्र उलटा फिरेल आणि मग अजून गोष्टी हरवतील तुझ्या. म्हणजे मी एकदा म्हणून बघितला मंत्र. अप्रतिम. मग शोध, आता सापडेल तुला बघ. पण कशी? कुठे जाऊ शोधायला? कुठेच नको जाऊस, बघ तिथेच बघ. तिथं खाली खाली म्हणजे नीट खाली. उतर उतर खाली उतर. हा अशीच आता सरळ जा. सरळ सरळ सरळ. राईटला वळ. राईटला. उजवी खात्या हाताला वळ. अजून थोडं मागे. हळूहळू. एक पैसा मागे. हा आता गोल फिर. आता लेफ्ट. कुठे? बस. आता जिथे डोकं आहे तिकडे बॅक कर. हळू. अजून खाली. तर बघ खाली. आदित्य राजराणी सापडली. बघ मी म्हणलो होतो ना. मित्रा, दोस्ता, फ्रेंडा, मी खूप खुश आहे. आता पटकन घाल, नाहीतर पुन्हा हरवशील. हो मी घालते. होल्ड करा. आदित्य, अरे खूप सुंदर दिसतायत. हो ना. तू बघायला पाहिजेस. बघितलं ना, म्हणजे बघितलं त्या दिवशी तू व्हिडिओ कॉलवर दाखवलं होतास. नाही तसं नाही, समोरासमोर. हो म्हणजे माझी बघायची इच्छा आहे ना इच्छा भेटायची. मग भेट आता लगेच ये इथे राईट नाव. हे याचं राईट नाव वगैरे नाही जमणार मला. आता ऑफिसला आहे ना. ऑफिस आपल्याला महत्वाचं असतं. अच्छा, ऑफिस मध्ये आहेस का तू? अर्थातच ना. या वेळेला ऑफिस मध्ये नाही तर काय तुझ्या गार्डन मध्ये करायचं असणार आहे का लपून? कसला फनी आहेस रे तू.
आय नो. पण ना माझ्याकडे सुद्धा एक असा मंत्र आहे की ज्याने तू ऑफिस मधून डिरेक्टली इथे येशील. मंत्र? कसला मंत्र? आस्ता लबिस्ता बसतू, जो हसतू तो फसतू. म्हणून बघ तू. त्याला विस्ता बसतो, जो हसतो तो फसतो. काय मस्त स्वस्थ बसतू वस्तू बिस्तू तथास्तू काय. आत्ता कळला मला मंत्राचा अर्थ. आदित्य मला खरं सांग, तू हे कानातले नवीन विकत आणलेस ना? नाही नाही अगं हे तेच तुझे हरवलेले. शक्यच नाही. ते कानातले डस्टबिन मध्ये पडले होते, त्यामुळे ते इतके स्वच्छ छान आणि चकचकीत पॉलिश केलेले असणं शक्यच नाही. केलं ना मग. पॉलिश पॉलिश केलं मी. हो का? कधी, कुठे आणि किती वेळात रे? हा आदित्य, तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्या समोर खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस तू. मी तुला खूप चांगलं ओळखते. आदित्य, तू का केलंस असं? कशाला एवढा खर्च केलास? आणि आता या खर्चाचा हिशोब कसा देणार आहेस तू मामांना? का केलंस? का असं वागलास? सई, मी ना आयुष्यात खूप गोष्टी हरवून बसलोय अगदी लहानपणापासूनच. माझे बाबा, माझी आई, इतर मुलांना मिळतात तशा आई बाबांच्या आठवणी, गमती जमती, आणि हे शोधून कधीच सापडणार नाही आहे. पण मी तुझ्या बाबतीत नाही होत. मग ती तुझी हरवलेली रात्रणी असो किंवा तुझं हरवलेलं हसो, मी नेहमीच शोधून तुला परत आणून दे. आणि तुला अगं अशी गोष्टी हरवायची सवय नाहीये ना. तुला जे काय हवं असतं ते लगेच मिळतं. मग आता ही सवय मी कशी मोडू दे? पण हे सगळं का? कशासाठी? कारण 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 हट्ट करणं हा तुझा स्वभाव आहे आणि ते हट्ट पुरवणं हा माझा स्वभाव आहे. आणि ते मी पुरवणारच, आत्ताही आणि आयुष्यभर. आयुष्यभर? आयुष्यभर. महागात पडेल. मला पगार मिळतो आता. एकदम बॉम्ब पडेल. जीव गेला तरी चालेल. मागेन ते द्यावं लागेल. दिलं. नेहमी हो म्हणावं लागेल. म्हणेन आत्ताही आणि तेव्हाही. चला, एनिवेज मॅडम पळतो. का? थांब ना, वीकेंड आहे यार. वीकेंड वगैरे असं आम्हाला नसतं. शनिवार असला ना तरी हाफ डे का होईना ऑफिसला जावं लागतं. अरे हो, जा तू, पण थोडा आरामात गेलास तरी वेळेत पोहोचशील तू. नको ग, वेळेच्या आधी पोचलेलं बरं. असं दादा मामा म्हणतो. हो, मी आणि मुळात काल दांडी मारली होती ना आईचा वाढदिवस म्हणून. मग आता आज थोडासा लवकर गेलो तर कसर भरून निघेल ना लगेच. हे कॅल्क्युलेशन भाई मामांचं. हो. आणि हा जो काही तू आता मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोयस ते तू बंधू मामांकडून शिकलायस. आणि हा चेहऱ्यावरचा जो इनोसन्स आहे तो पिंट्या मामाकडून आलाय, बरोबर ना? नाही, असेल काय ना, माझ्या मामांनीच मला लहानपणापासून वाढवलंय ना. आता माझ्यामध्ये जे काय आहे ते त्यांचंच आहे सगळं. आणि तुझं असं काय आहे तुझ्याकडे? घड्याळ. वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस म्हणून मिळालेलं घड्याळ हे माझं आहे. आणि हे मला सांगतंय निघायची वेळ झाली. अरे थांब ना, मला बोलायचंय. नंतर बोल. बाय बाय. आदित्य,
मी ना आयुष्यात खूप गोष्टी हरवून बसलोय पण मी तुझ्या बाबतीत नाही होत. मग ती तुझी हरवलेली रात्रणी असो किंवा तुझं हरवलेलं हसू. कारण हट्ट करणं हा तुझा स्वभाव आणि ते हट्ट पुरवणं हा माझा स्वभाव. हा बोल. मित्रा, काय? दोस्ता, बोल. फ्रेंडा, अरे बोल ना, काय झालं पटकन. तुला वेळ नाहीये का माझ्याशी बोलायला? वेळेच्या आधी ऑफिसला पोहोचण्याची एवढी कसली घाई आहे? अगं तसं नाही. तसंच आहे. सोड. माझा प्रॉब्लेम मी एकटी सोडवेन. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? झाला एक प्रॉब्लेम. पण तुला काय ना त्याचं? जा जा, तू जा ऑफिसला. मी माझ्या प्रॉब्लेमचं काय ते बघून घे. अगं असं काय सांग ना, कळू तर दे काय झालं. नाही सांगणार. तुला जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना तेव्हा भेट मला, तेव्हा जमलं तर सांगेल. अरे असं काय करते सई, सांग ना आता. सॉरी, ठेवतीये फोन मी. सई. लाजो, शमशेर सिंह को तुम्हें जाल में फंसाना बराबर आता है. आता तू अस्वस्थ झाला असशील. आता एकीकडे तुला तुझं ऑफिस पण दिसेल आणि दुसरीकडे मी पण. आता तुझ्याकडे दोन रस्ते, पण चूज करायचा आहे एकच. पण मला माहितीये तू काय करणार. सगळ्यात आधी तू डीप ब्रीथ करणार. आणि मग तू 3 सेकंदात डिसिजन घेणार. 3, 2, 1. तू हसतीयस? हो. अगं पण तुझा तो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहेच. मग हसतीयस काय? प्रॉब्लेम मध्ये असताना हसायचं नाही असं कोणी सांगितलं? म्हणजे खरं तर आयुष्यात एखादी गोष्ट अशी करायची किंवा अशी करायची नाही हे कोणी ठरवलं? सई तू काय बडबडतीयस, मला काही कळत नाहीये. प्रॉब्लेम हाच तर प्रॉब्लेम आहे माझा. तेच तर सांगतेय तुला. सई तू जरा मूर्ख आहेस का ग? अगं तुझ्यासाठी तिकडनं ऑफिस सोडून असं परत आलो. तेच तर. माझ्यासाठी एवढं सगळं करतोस आणि स्वतःसाठी काहीच करत नाही. त्यामुळे मी आज ठरवलंय की तुला स्वतःसाठी काहीतरी करायला लावायचं. मला नाही जमणार. माझ्यासाठी तुला करावंच लागेल. तू प्रॉमिस केलंयस तसं. जीव गेला तरी आयुष्यभर माझे सगळे हट्ट पुरवणार आहेस. तूच म्हणाला होतास तसं. हे बघ, मी तुला तेव्हाच बोलले होते की तुला महागात पडेल. त्यामुळे माझा आजचा हट्ट हाच आहे की तू स्वतःसाठी काहीतरी करायचं. सई अगं हे सगळं. आदित्य कश्यप, इतके वर्ष ना तुझ्या आयुष्यात फक्त तुझे मामाच होते. त्यामुळे तू त्यांच्यासारखा वागत होतास. पण आता तुझ्या आयुष्यात मी पण आहे.
थोडंसं माझ्यासारखं वागून बघ, थोडा वेडेपणा करून बघ, थोडे वेगळ्या रस्त्याने जाऊन बघ. पण हे सगळं आजच कशाला? कारण आज तू मला माझी हरवलेली रातराणी परत मिळवून दिली, माझी हरवलेली ओळख परत मिळवून दिली. तेव्हा आज मी तुला तुझा हरवलेला वेडेपणा परत मिळवून देणार. म्हणजे नक्की काय करावं लागणार? आज तू पुन्हा एकदा सुट्टी घ्यायची आहेस. अननोन नंबर. सकाळी सकाळी कोण फोन करतात? हॅलो, कोण बोलतंय? सही नको, हे बघ बॅड आयडिया. हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो, आवाज मला पण येत नाहीये, पण मी मशीन लावते ना कानाला, त्यामुळे मला आवाज ऐकू येतो. तुम्ही पण लावता का मशीन? तुम्हाला हवंय? नाही नाही, मला काहीही नकोय. अहो घ्या हो, माझ्याकडून गिफ्ट समजा. मी माझ्या नातवाबरोबर पाठवून देते तुम्हाला. हो, कोण नातू? कुठला नातू? आदित्य, आदित्य कश्यप. आदित्य कश्यप म्हणजे तो कामचोर? ओ जोशी, तोंड सांभाळून बोलायचं. हे मी तिकडे आले ना तर जीभ कापून हातात दे. तो तुमच्याकडे नोकरी करून उपकार करतो तुमच्यावर, नाहीतर त्याला तुमच्याकडे नोकरी करायची काहीही गरज नाहीये. मी त्याच्यासाठी भरपूर प्रॉपर्टी सोडून जाणार आहे. इतकी प्रॉपर्टी की त्यांनी तो स्वतःची कंपनी सुरू करू शकेल. हो, पण त्याला ती प्रॉपर्टी मिळणार कधी? तुम्ही हे जग सोडून गेल्यावर ना. ए पांढऱ्या केसाच्या, सही तू माझ्या मरणाची वाट बघतोय? तुझा पत्ता दे आधी. आता तिकडे येते आणि जीवन घेते तुझा. नाही नाही, तसं नाही आजी. मी फक्त एवढंच म्हणत होतो की ती प्रॉपर्टी मिळेपर्यंत त्याला ही नोकरी सोडता नाही ना येणार. नाही सोडणार तो, पण प्रॉपर्टी सुद्धा सोडणार नाही. आणि त्याच कामामुळे आज तो ऑफिसला येणार नाही. येणार नाहीये? हो, येणार नाही. तसंही तो 2 दिवसाचं काम 1 दिवसात पूर्ण करतो. त्यामुळे आजच्या अर्ध्या दिवसाचं काम त्याचं पूर्ण झालेलं असेल किंवा मग तो परवा आल्यावर पूर्ण करेल. आधी त्याला विचारा की ह्या नोकरीची त्याला परवा आहे का नाही. परवा नसती तर मी फोन केला असता का तुम्हाला? त्याला ऑफिसला यायचं ते, पण मी सोडणार नाही. आणि तुम्ही जर का त्याला मेमो वगैरे दिला तर मी तुम्हाला सोडणार नाही. अंडरस्टँड? अंडरस्टँड? इंग्लिश कळत नाही का तुम्हाला? अनाडीच दिसता बोलते. नाही नाही, मला सगळंच कळतं. व्हेरी गुड, कळतं ना. मग तुम्हाला हे सुद्धा कळलं असेल की तो आज ऑफिसला येणार नाही. तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कळलं? हो हो, कळलं. गुड बॉय. गुड बाय. मॅड आहेस तू, मॅड. तू पण होशील. माझ्या बरोबर राहिलास ना तर असाच गॉन केस होऊन जाशील तू पण. आणि त्याची सुरुवात आजपासून करायची. चल, आर यू रेडी? ठीक आहे, आता काय, तुझ्यासारख्या मॅड मुली बरोबर आदित्य कश्यप वेडेपणा करायला तयार.